नमस्कार मित्रांनो, हिवाळ्यात थंड वातावरणामुळे अनेकांना चहा प्यायला आवडतो. अनेक जण साखरेचा चहा पितात, पण यापेक्षा गुळाचा चहा पिल्यास अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. गुळात अनेक प्रकारचे खनिजे आणि जीवनसत्वे आढळतात. गुळाला सुपरफूड देखील म्हटले जाते. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात चहा प्यायला अनेकांना आवडते. थंडीचे चहा पिण्याची मजा ही काही वेगळीच असते. चहाला कोणीही नाही म्हणत नाही. हिवाळा सुरू झाला की अनेक आजार देखील वर डोकं काढतात. त्यामुळे हिवाळ्यात काही सुपरफूड्स आपलं संरक्षण करू शकतात. त्यापैकीच एक म्हणजेच गुळ. गुळाचा चहा प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. गुळात लोह, झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस ही महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्वे असतात, ज्यामुळे शरीराला उबदार ठेवण्यास मदत तर होतेच, पण रोगप्रतिकार शक्तीही मजबूत होते. शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी गुळाचा चहा महत्त्वाची भूमिका बजावते. गुळ शरीरात उष्णता निर्माण करण्याचं काम देखील करतो. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. प्रतिकारशक्ती मजबूत झाली तर सर्दी आणि खोकला ज्यामुळे होते त्या जंतूचा प्रभाव कमी होतो. गुळात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. अँटीऑक्सिडंट्स रक्त शुद्ध करण्याचे काम करते. गुळाच्या नियमित सेवनाने हिमोग्लोबिनची पातळी वाढते. जेव्हा शरीरातील विषारी पदार्थ शरीरातून पूर्णपणे काढून टाकले जातात, तेव्हा ते शरीर निरोगी राहण्यास मदत करते. गुळाचा चहा हा वजन कमी करण्यास देखील अत्यंत फायदेशीर ठरतो. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी गुळाचे सेवन नक्कीच केले पाहिजे. कधीकधी गुळाचा चहा बनवताना दूध फाटतो. असे घडते कारण गुळावर प्रतिक्रिया करण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळेच दुधात टाकताच चहा फाटतो. हे टाळण्यासाठी सेंद्रिय किंवा चांगल्या प्रतीचा गूळ वापरावा, किंवा तुम्ही गुळात मसाले आणि चहाची पाने देखील मिक्स करू शकता. ते काही मिनिटे उकळवा आणि नंतर दूध घाला. त्यामुळे चहा अजिबात फाटणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीशी शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. धन्यवाद.